ऐतिहासिक अशा काही निर्णयांमुळे आपल्या देशाच्या राजकारणाला आणि समाजकारणाला वेळोवेळी कलाटणी मिळत गेली आहे. जसं की राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी राम मंदिराचं कुलूप उघडण्याचा निर्णय घेतला आणि एका अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला त्यांनी वाट मोकळी करून दिली होती. दुसरा असाच निर्णय म्हणजे व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा घेतलेला निर्णय. मंडल आयोग लागू करण्याची मागणी करताना अनेक नवीन पक्ष सत्तेपर्यंत पोहोचले. अनेक नव्या नेत्यांचा या काळामध्ये उदय झाला. खास करून उत्तर भारतामध्ये मुलायम सिंग यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ असतील, अशी काही नेते मंडळी या सगळ्या कालावधीमध्ये पुढे आली. आता केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय असाच ऐतिहासिक ठरणार आहे. अर्थात या निर्णयाचे परिणाम काय होतात, आर्थिक आणि सामाजिक, हा निर्णय कसा लागू होतो यावरती ठरणार आहेत. याच परिणामांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याला ठाऊक आहे की स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे ब्रिटिशांच्या कालखंडापासून आपल्या भारतामध्ये जनगणना होत आली आहे. मात्र ही जनगणना जातनिहाय होत नव्हती, वेगवेगळ्या पद्धतीची असायची. त्याचं स्वरूप देखील आपण थोडंसं यामध्ये पाहणार आहोत. मात्र आता पहिल्यांदाच ही जातनिहाय जनगणना होती आहे. खरं तर 2011 साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जी जनगणना झाली होती ती जातनिहाय होती. मात्र त्याचे निष्कर्ष, त्याची माहिती ही खुली करण्यात आली नाही. ना मनमोहन सिंग यांनी, त्यांच्या सरकारने ती केली, नी की 2014 साली सत्तेवरती आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देखील ही माहिती उघड केली. त्या 2011च्या जनगणनेमध्ये काही चुका आहेत, काही त्रुटी आहेत असं सांगून ती माहिती उघड करण्याला नकार देण्यात आला. आणि दुसरीकडे वेगवेगळे पक्ष हे जातनिहाय जनगणनेची मागणी करताना आपण पाहत होतो. राहुल गांधी हे या सगळ्यामध्ये अग्रेसर होते, जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी. खरं तर इतिहासामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर उत्तर भारतामध्ये हेच एक मोठं कारण ठरलं होतं काँग्रेसच्या पिछेहाटीचं. मात्र आता बदललेल्या राजकारणाचा सारीपाट पाहता काँग्रेसकडूनच जातनिहाय जनगणनेची मागणी आक्रमकपणे केली जात होती. इतर पक्षही ही मागणी करत होते. प्रश्न होता भारतीय जनता पक्षाचा. कारण हिंदुत्वाची घट्ट मूठ भारतीय जनता पक्षाने आवळलेली आहे आणि या हिंदुत्वाच्या मतपेढीवरती भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशभरामध्ये कशी कामगिरी करतो आहे हे आपण पाहतो. आणि त्याचमुळं या हिंदुत्वाच्या राजकारणाला जातनिहाय जनगणनेमुळे छेद जाऊ शकतो असं काही विश्लेषण काही जणांकडून केलं जातं. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं हे सरकार जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेईल का याबद्दल शंका व्यक्त होत होती. मात्र आता केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थात जातनिहाय जनगणना होताना ती कशी होती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. कारण फक्त हेड काउंट करून, फक्त संख्या मोजून चालणार नाही. तर जातनिहाय जनगणनेबरोबरच त्या जातीतील व्यक्तींचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण किंवा आर्थिक आणि सामाजिक स्टेटस किंवा दर्जा किंवा परिस्थिती देखील या सगळ्या सर्वेक्षणामध्ये, या गणनेमध्ये जोखली जाणं, त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि ती तशी झाली तरच जे मागे पडलेले समूह आहेत, मागे पडलेली लोक आहेत, त्यांच्या उत्थानासाठी, त्यांना आणखी पुढे आणण्यासाठी आपलं सरकार, आपलं सगळं प्रशासन प्रयत्न करू शकतं. तर जातनिहाय जनगणनेचा इतिहास थोडासा आपण पाहूयात. तर ज्या नोंदी आढळतात त्यानुसार ब्रिटिशांकडून 1872ला एक छोटेखानी अशी जातनिहाय नाही, मात्र एक छोटीखानी अशी जनगणना करण्यात आली होती, ज्यामध्ये 17 प्रश्न होते. ज्यामध्ये कुटुंबाची माहिती विचारण्यात आलेली होती, शैक्षणिक साक्षरता स्थिती, त्याचबरोबर जात आणि धर्माची माहिती त्या 1872च्या जनगणनेमध्ये नोंद झाली होती. त्यानंतर 1881ला देखील पुन्हा ब्रिटिशांनी जनगणना केली होती, ज्यामध्ये 12 प्रश्न होते.
या 1881च्या जनगणनेमध्ये मातृभाषेचा प्रश्न जोडण्यात आला होता. म्हणजे भारतामध्ये कोणती भाषा बोलणारे किती लोक आहेत हे त्या 1881च्या जनगणनेमध्ये जोखण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर 1891ला जी जनगणना झाली त्यामध्ये 14 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये मुख्य जात आणि पोटजात असा प्रश्न जोडण्यात आला होता. तसंच कोणती परदेशी भाषा येते का हा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. याचा अर्थ की त्यावेळची जनगणनेच्या वेळची जी काही राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आहे यानुसार त्यामध्ये बदल होत गेले. त्यानंतर 1901 साली जी जनगणना करण्यात आली त्यामध्ये एकूण 16 प्रश्न विचारण्यात आले होते आणि या जनगणनेमध्ये हिंदूंसोबतच जैन आणि जनजाती असे 3 स्वतंत्र उल्लेख करण्यात आले होते. त्याचबरोबर परदेशी भाषेऐवजी इंग्रजीविषयी प्रश्न देखील जोडण्यात आला होता. अर्थात ब्रिटिशांचा हा कालखंड आहे 1901 म्हणजे. त्यानंतर 1911ला जी जनगणना झाली त्यामध्ये एकूण 16 प्रश्न विचारण्यात आले होते आणि घरावरती जनगणना क्रमांक देखील रंगवण्यात आला होता. काही ख्रिश्चन धर्मातील पंथांविषयीचे प्रश्न देखील त्या 1911च्या जनगणनेमध्ये विचारण्यात आले होते. त्यानंतरची जनगणना 1921ची ज्यामध्ये 16 प्रश्न होते. जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला असा प्रश्न त्यावेळच्या जनगणनेमध्ये विचारण्यात आला होता. पुढची जनगणना 1931 सालची एकूण 18 प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आले होते. धर्म किंवा पंथ आणि जात, वर्ण की जनजाती असे प्रश्न जोडण्यात आले होते. त्यानंतर 1941ची जी जनगणना झाली त्यामध्ये तब्बल 22 प्रश्न विचारण्यात आले होते. पहिली वैयक्तिक स्लिप सह केलेली ही जनगणना होती आणि ब्रिटिशांच्या कारकिर्दीतील ही शेवटची होती. कारण पुढची जनगणना झाली 1951ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता आणि या जनगणनेमध्ये एकूण 14 प्रश्न विचारण्यात आलेले होते. आसामसाठी एक स्वतंत्र ऐच्छिक प्रश्न यामध्ये जोडण्यात आला होता आणि जम्मू काश्मीरात भारताकडून त्या 1951च्या जनगणनेसोबत जम्मू काश्मीरमध्ये मात्र जनगणना झाली नव्हती. त्यावेळची ती परिस्थिती तशी होती. त्यानंतर 1961ला जी जनगणना झाली त्यामध्ये 13 प्रश्न विचारण्यात आलेले होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील तुम्ही आहात का हा प्रश्न जोडण्यात आला होता. म्हणजे तुम्ही अनुसूचित जातीतले आहात का, अनुसूचित जमातीतले आहात का हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र अर्थातच या जातींची संख्या मोजण्यात आली नव्हती लोकांची. त्यानंतर 1971ला जी जनगणना झाली त्यामध्ये एकूण 17 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर 1981ला जी जनगणना झाली त्यामध्ये एकूण 16 प्रश्न विचारण्यात आले होते. जात कोणती हा प्रश्न सर्वांना विचारण्यात आला या 1981च्या जनगणनेमध्ये. मात्र तो प्रश्न विचारण्यात आला, मात्र कोणत्या जातीची किती लोक आहेत हे उघड नाही झालं. त्यानंतर 1991ला जी जनगणना झाली त्यामध्ये एकूण 21 प्रश्न विचारण्यात आले होते. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील कोणती जात हा प्रश्न या 1991च्या जनगणनेमध्ये विचारण्यात आला होता. जात कोणती हा प्रश्न मात्र वगळण्यात आला होता. थेट जात विचारली गेली नाही. अनुसूचित जातीमधले आहात का, जमातीतले आहात का हा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर 2001 साली जी जनगणना झाली त्यामध्ये 23 प्रश्न विचारण्यात आले. अनुसूचित जाती व जमातीच्या यादीपैकी कोणती जात असा प्रश्न जोडण्यात आला. ग्रामीण ते शहरी स्थलांतर आहे का हा प्रश्न देखील त्यामध्ये जोडण्यात आला. आणि त्यानंतरची जनगणना अर्थातच 2011 सालची या जनगणनेमध्ये स्त्री, पुरुष यासह इतर या कॉलमचा समावेश होता. म्हणजे आपल्या देशामध्ये स्त्री किती आहेत, पुरुष किती आहेत आणि इतर ज्याच्यामध्ये आपण जे तृतीयपंथी म्हणतो त्यांची संख्या किती आहे हे या 2011च्या जनगणनेमध्ये मोजण्यात आलं. हे नवेपण होतं 2011च्या जनगणनेचं. मात्र या जनगणनेचा जो डेटा आहे ती माहिती मात्र आज तागायत समोर आली नाही. ना मनमोहन सिंग सत्तेमध्ये असताना त्यांनी केली, ना नरेंद्र मोदी यांनी पुढे त्यांच्या कारकिर्दीमध्ये केली. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची म्हणून जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काय होऊ शकतं तर सगळ्याच पक्षांनी, सत्तेतला पक्ष असो भाजप किंवा विरोधातला पक्ष असो काँग्रेस किंवा इतर पक्ष असतील, या सगळ्यांनीच या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दुसरी बाजू
या जातनिहाय जनगणनेचा धोका सांगणारी आहे. धोका सांगणारी मंडळी असं म्हणतात की यामुळे जातींमधली कट्टरता आणखी वाढेल आणि हिंदू समाज आणखी विघटित होईल. आपण पाहतो आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपल्या देशामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होतो आहे. अनेकदा त्याला हिंसक रूप देखील प्राप्त होतं आणि जर जातनिहाय जनगणना झाली तर जातीची अस्मिता आणखी कट्टर बनतील अशी भीती, अशी शंका एका बाजूकडून व्यक्त होते. याला प्रत्युत्तर म्हणून जी दुसरी बाजू मांडली जाते ती अशी मांडली जाते की आत्तापर्यंत जे आरक्षण मिळत आलं ते काही ठराविक जातींपुरतंच मर्यादित राहिलं, ठराविक जातींपुरतेच लाभ आरक्षणाचे मर्यादित राहिले. उदाहरणार्थ ओबीसींसाठीचं म्हणून जे आरक्षण आहे, भले महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये विजे NT ABC असं त्याच्यामध्ये वर्गीकरण असेल, मात्र काही ठराविक जातींनीच जास्त करून या आरक्षणाचा लाभ घेतला. त्याच प्रवर्गातील इतर जाती पाठीमागेच राहिल्या. आता या जातनिहाय जनगणनेमुळे जे खरंच वंचित आहेत, जे पाठीमागे पडलेले आहेत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो असं समर्थन या जातनिहाय जनगणनेचं केलं जातं. मात्र विरोधाभास हा आहे की आपली राज्यघटना, आणि आपण सगळेच बोलताना म्हणतो की जात पात मांडणं हे चुकीचं आहे, मानायला नाही पाहिजे. आणि अंतिमतः आपल्या राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे समानता, जाती निर्मूलन, जे अनेक संतांनी करण्याचा प्रयत्न केला. आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून समानता आणण्याचा प्रयत्न होतो आहे स्वतंत्र झाल्यापासून. आणि दुसरीकडे आपल्या सगळ्यांच्या जो दाखला असतो जन्माचा, जन्म घेतल्यापासूनचा, त्या जन्माच्या दाखल्यावरतीच आपल्या सगळ्यांची जात देखील नोंद होते. मग एकीकडे आपण म्हणत असतो सगळे की जात मानणं, जात पाळणं हे चुकीचं आहे, जाती संपायला हव्यात. मात्र दुसरीकडे जन्मापासूनच आपल्या प्रत्येकाच्या नावासमोर जातीची नोंद होत असते. मग अर्थातच हे संपणार कसं? आणि ही अशी सगळी विरोधाभासांनी भरलेली जातीयतेची ही क्लिष्टता असताना आता नव्याने जातनिहाय जनगणना करण्याचा प्रयत्न होतो आहे. सुरुवातीला मी जसं म्हटलं, या निर्णयामुळं राजकीय फायदा कोणाला होईल, कोणाला नुकसान होईल हे तर भविष्यामध्ये आपल्याला कळेलच. मात्र या सगळ्या विषयाचे अभ्यासक जे या सगळ्या विषयामध्ये मांडणी करतायत ते आहे की फक्त हेडकाउंट करून, फक्त संख्या मोजून चालणार नाही, तर त्या समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कशी आहे आणि किती लोकांची कशी आहे हे देखील मोजलं जायला हवं. आपण ढोबळमानाने काही वक्तव्य करत असतो की अमुक अमुक जातीची लोक श्रीमंत असतात, मात्र त्या जात समूहातील सगळीच लोक श्रीमंत असतात का? तर असं अजिबात नाही. तर ही जी काही जातगणना होते आहे यामध्ये या सगळ्या बारकाव्यांचे तपशील समोर येणं आवश्यक आहे आणि तरच ठोस असे काही निर्णय सरकारच्या पातळीवरती घेतले जाऊ शकतात. राजकारण तर आपल्या पद्धतीने पुढे सरकेलच, कोणाला फायदा होईल, कोणाला नुकसान होईल, हिंदुत्वाच्या राजकारणाला यामुळे छेद जाईल का, काही नवीन जाती राजकारणामध्ये वरचढ ठरतील का, ज्या प्रस्थापित जाती आहेत त्यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचेल का, हे तर भविष्यामध्ये आपण पाहणार आहोतच. मात्र जे खरंच अजून वंचित आहेत, खालच्या स्तरावरती आहेत, त्यांना जर पुन्हा वरती आणायचं असेल आपल्या यंत्रणेला, आपल्या सरकारला, तर ही जनगणना व्यवस्थित होणं गरजेचं आहे. ती कशी होते याकडे आपलं लक्ष असेल. कॅमेरामन राजेश बिडकरचा मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.